तर आता किशोर कुमार साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा मराठी गीत गायलं ते सचिन पिळगावकर यांच्या सिनेमामध्ये. सिनेमाचं नाव होतं गम्मत जम्मत. गाण्याचे बोल आमचे गायक लोक तुम्हाला आता ऐकवणार आहे, बिपिन आणि स्वाती. गाणं कोणतं असेल? मराठी गाणं पहिल्यांदा किशोर कुमार साहेबांनी गायलं. अशोक सराफ यांच्यावर हे चित्रित केलं गेलं. सोबत हिरोईन होती चारुशिला साबळे. पण ते गाणं ओरिजिनल संगीतकार मराठीतले अनिल अरुण आणि गायिका होत्या किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल. तर प्लीज हे गाणं खास आपल्यासाठी मराठी गाणे एन्जॉय करा सचिन पिळगावकर यांच्या सिनेमात. अश्विनी ये ना प्रिये जगू कसा तुझ्या विना मी राणी ग. कशी जिंदगीत आणि वाणी ग. तू ये ना प्रिये, तू ये ना प्रिये. मितर प्रेम दीवाना रसीला दे प्यार जरा सा नशीला. मितर प्रेम दीवाना रसीला दे प्यार जरा सा नशीला. धुंद ही गुलाबी हवा, प्रीत गंध हा शराबी नवा. ला 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 ला. तुझी माझी प्रीती अशी फुले मधुराणी. तू ये ना, तू ये ना. कशी जिंदगीत आणि बानी ग. तू ये ना प्रिये, तू ये ना प्रिये. अशी मिठीत ये साजणी पावसात प्रीतीच्या नावानी. ला 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 ला. जाऊ नको दूर आता मला बोलवणी. तू ये ना, तू ये ना. ये
थँक्यू. ह्या गाण्यामध्ये एक वैशिष्ट्य होतं की किशोर कुमार साहेबांनी सचिन पिळगावकर यांना सांगितलं होतं की हे पूर्ण गाणं तुम्ही लिहा माझ्यासाठी, जे कोण कवी असतील, पण त्या पूर्ण गाण्यामध्ये ळ हा शब्द आला नाही पाहिजे. की ळ त्यांना प्रोनाऊन्सिएशन करताना थोडा त्रास होत होता. तर ह्या गाण्यात तुम्ही ळ ऐकला का? नाही ना, म्हणून हे गाणं सक्सेस झालं. जोरदार टाळ्या किशोर कुमार साहेबांसाठी. तो इसके बाद मैं चाहता हूं फिर एक बार आप सभी को ले चलता हूं डांस की दुनिया में. और डांस पेश करने के लिए फिर हमारी वही कलाकार आ रही है. प्रगति आपके लिए फिर और एक मराठी खूबसूरत लावनी नृत्य लेकर आ रही है. आपका मनपसंद गीत है, कौन सा है हमें पता नहीं, लेकिन जो भी है आप ही का गीत है. और इस गीत के ऊपर जब भी आपने बहुत सारे बड़े दिग्गज अच्छे अच्छे लावनी नृत्यांगनाओं को देखा है, लेकिन उसी गीत के ऊपर हमारी प्रगति किस अंदाज से डांस पेश करती है. प्रगति एक बार फिर आपके साथ. ज्वानी ऐन भरात आले मस्त अंगुरी रात प्याले मदनाचे रूप सुंदरा जणू इंद्राची अप्सरा गुलजार लार देखणी नखरेला कटक चांदणी मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा गुलखंद केलवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा गुलखंद केलवा फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा गुलकंद केलवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा गुलकंद केलवा मला बघून लाजतोय आईना मी लाडाची तुमची मैना मला बघून लाजतोय आईना फसले नाही कधी कोणा किती जीवांची केली मी तैना आधी कच्ची मी कैरीची फोड जरा आंबट जराशी गोड फिरता फिरता तंद्रीत हरवले मी गर्दीत कुणी मेल्यानं मारला ग पटवा आधी जाऊन पोलीस बोलवा आधी जाऊन पोलीस बोलवा मग खुशाल पतंग उडवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा मन इश्काचा गुलकंद फिरवा ना
16 अग पिच्छ झालं मजनू गोळा वय माझं 16.5 अग पिच्छ झालं मजनू गोळा मी नशिला घोट प्याला अन गावभर बोभाट झाला मोर पिसाचं मौंग गाल गुलाबाचे गोरा रंग ओ भिजून गेले घामानं लय मी झाले हैराण तुमच्या येशीचं कुल्लिंग वाढवा तिला फिरतीच्या झुल्यात झुलवा तिला फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा गुलकंद खिलवा तिला फिरतीच्या झुल्यात झुलवा ओ राजी तिला फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा गुलकंद खिलवा मला जोडीनं मुंबईला फिरवा राया मला जोडीनं मुंबईला फिरवा राया आणा की माहीमचा हलवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा आणि इश्काचा गुलकंद खिलवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा आणि इश्काचा गुलकंद खिलवा तिला इश्काचा गुलकंद खिलवा आणि इश्काचा गुलकंद खिलवा हो वा प्रगती वा क्या बात है खूप खूप सुंदर सादरीकरण तुझं होतं आपली अदाकारी खूप छान होती वेगवेगळी व्हरायटीज होती फक्त टाळ्या व्हरायटीज नव्हत्या त्यामुळे टाळ्या व्हरायटीज वाढलो मला इथे प्रवास पोहोचला होता की राहुल कुमार तुम्ही थोडंसं ते लक्ष्मीकांत भिडे आणि ते दादा मुलगेचे आवाज सादर करतात ते जरा रसिकांना ऐकून दाखवा तर काय ते तुम्हाला पुन्हा तो कुत्रे घ्या कुत्रे आयटम चाहत्या वर्गांकडून फरमाईश आले मी सादर करू का हा तर हा लक्ष्मीकांत बेर्डे दादा कोंडके आज विचार करतो की इकडे आज खरं ते आले असते तर आपल्या सर्वांना शुभेच्छा कशा प्रकारे दिल्या असत्या तर विनोदी रूपी मी थोडंसं ह्या दोन्ही कलाकारांसाठी मी अभिनय केला डबिंग केलं मैं मराठी कलाकारों की आवाज पेश करा मराठी किती जण आहेत तिथे सर्वच आहेत का लक्ष्मीकांत बेर्डे दादा कोंडकेंना ओळखता ना सर्व तर थोडंसं गंमत म्हणून की लक्ष्मीकांत बेर्डे आज इकडे आले असते म्हणाले असते आई गंमतच आहे काय करणार आयुष्यामध्ये माणसाने आपल्या सोसायटीमध्ये असे कार्यक्रम साजरे केले पाहिजेत मी तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो तुम्ही आज मला इकडे बोलवलं काय करणार मी आलो असतो ओरिजिनल पण राहुलच्या रूपात आलेलो आहे कारण काळाने माझा घात केला पण जे काय माझे सिनेमे मी तुम्हाला दिले तुम्ही आवडीने पाहिलेले आहेत आणि आता लक्षासाठी तुम्ही मनापासून टाळ्या वाजवू शकता एवढंच तुम्हाला मी म्हणतो थँक्यू व्हेरी मच उद्या 26 जानेवारी भारतात आपला आझादीचा दिवस आहे सगळ्यांनी झेंडे मस्त हातात घेऊन उद्याचा दिवस जो आपण आनंदाने साजरा करूया आणि आजच्या सत्यानाच्या महापूजेनिमित्त तुम्हाला मी सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि गंमतच आहे आता येतो मी थँक्यू व्हेरी मच दादा कोंडके आले असते म्हणाले असते नाही म्हणजे काय असं आम्ही आयुष्यभर सिनेमात बघत बसलो हो म्हणजे नुसतं भुषा जवळ आले मी लागोपाठ 9 सिनेमा तुम्हाला दिले तुम्ही ते गोल्डन जुबली केले माझं नाव गिनीज बुकला गेलं आता गिनीज बुकला गेलं खरं हो पण मराठी माणसाला हसवण्याचा मी खूप प्रयत्न केला तुम्ही आयुष्यामध्ये असे हसत राहा सोसायटीमध्ये चांगले कार्यक्रम करत राहा आम्हाला बोलवत राहा आणि आमची हापचटी कधी विसरू नका कारण मला माहिती आहे माझ्या हापचटीमध्ये आज सगळे तरुण सगळे हापचटी घालतायत त्याला मी धन्यवाद देतो माझं नाव त्या पोराने राखलेलं आहे धन्यवाद यानंतर उखाणेसाठी मला सांगितलं उखाणे तर उखाणे पुन्हा जरा गंमत म्हणून की लग्न कार्य असलं की उखाणे कसे साजरे केले जातात काही मागे वाटतं काही लोकांना माहीत असेल काही नवीन असतील माहीत असेल त्यांनी पुन्हा ऐका ज्यांना माहीत नसेल त्यांनी पुन्हा एंजॉय करा फिर एक बार एंजॉय कीजिए आप लोग क्योंकि सभी जैसे ये सोसाइटी में गुजराती मराठी सभी भाषिक लोग रहते हैं वैसे ही एक गांव खेड़े में सभी महिलाएं बैठी थी और मराठी में उखाने बोलते हैं मैं सबके समझ में आए इसलिए बताने जा रहा हूं कि उखाने जो होता है मराठी में शादी ब्याह में होता है सभी महिला एक साथ जैसे कि अभी हल्दी कुंकू हो गया सब जन बोल रहे थे तिळगुळ घ्या गोड गोड बोला तिळगुळ घ्या गोड गोड बोला पण एक सांगतो चिपकर साहेब एक असाच जास्त पिणारा माणूस त्याला कोणीतरी गेलं हे घ्या काका तिळगुळ घ्या गोड गोड बोला तिळगुळ घ्या गोड गोड बोला काका म्हणाले हे
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, 2 पॅक पॅन काय पण बोला. हे आमचे काका होते. पण एक सांगतो, ही गंमत असते, बोलता बोलता विनोद सुचतात. पण आता मी जे आवाज आणि जे काही उखाणे ऐकवतोय, असाच उखाण्याचा प्रकार आहे. यमक कसं जुळलं जातं, उखाणे कैसे होते. शादी ब्याह में सभी महिला है, मराठी, खास तौर पे मराठी महिला, मैं त्यांना धन्यवाद देतो. मैं उनको थैंक्स इसलिए कहना जा रहा हूं कि दिन भर कितना भी झगड़ा हो पतिदेव से, लेकिन शाम को कहीं शादी ब्याह में चली गई, पतिदेव का नाम लेते समय अदब से अच्छे अच्छे अक्षर आते हैं. थोड़ा सा आप थोड़ा सा हल्का सा रिवर्ब दे सकते हैं, हल्का सा. हेलो, हाँ, ओके. तो मुंह पे अच्छे अच्छे अक्षर आते हैं. नाही एवढा नको राजा, एकदम जास्त होतो. नॉर्मल ठेव, नॉर्मल ठेव. मग मगाशी होता, आता होता तसंच ठेव. आता होता, हाँ, ओके ओके, हाँ. और उखाणे तेल अदब से पतिदेव का नाम लेते समय अच्छे अच्छे अक्षर आते हैं. सोन्याचं ताट, चांदीचं ताट, जाई जुई मोगरा, नंतर त्यांचा खोबरा. पण एका गावात पाहिलं, या मित्रांनो, तुम्ही काय उखाणे ऐकवणार आहेत का? लाजले बिचारे. ओके, हा तो उखाणे सर्व महिला कशा प्रकारे सादर करत होते. थोडंसं मगाशी होतं, नॉर्मल ठेव आणि आवाज फक्त मोठा कर. नाही, हमिंग होतं रे. हा, हॅलो, हो, हा, बस, ओके, व्हेरी गुड. तर एका महिला नाव घेताना, महिला नाव घे, सीबाई. आता तिने जे नाव घेतलं ते एवढं रागाच्या भरात नवऱ्याचा प्रॉब्लेम बाहेर सांगितला. कपाला कान असतात पण त्याला ऐकता येत नाही. कपाला कान असतात पण त्याला ऐकता येत नाही. बटाट्याला डोळं असतात पण त्याला पाहता येत नाही. आणि आमच्या ह्यांना मुळव्या झाल्यापासून नीट कुठं बसता येत नाही. उखाणे. दुसरीने नाव घेतलं, सुंदर सुंदर हरणाचे वाकडे तिकडे पाय, आणि हे कुठे दिसत नाहीत, पिऊन खड्ड्यात पडले की काय. युपी बिहारची बाई बसली होती, पंडितांनी नामलो लाजत होती, पण तिने नाव घेतलं, आगे 5 रथ, पीछे 5 रथ, कितने हुए? तो यही हमारा पति का नाम है, दशरथ. गुजरातीन बाई बसली होती, गुजरातीन बहन, पटेल बहन नहीं आओ, तभी पर नाम लेवा पड़े. अरे 50 साल से महाराष्ट्र में, मुंबई में रहती, मेरे को भी आता है. दाल रोटी कड़ी रोटी मणे नती फावतो. दाल रोटी कड़ी रोटी मणे नती फावतो. शांतिबाई देश में गई तो मैंने होंग नती आवसो. गुजरातीन ताई आहेत का? नमस्कार. एकीला नाव घ्यायला सांगितलं, खोक्यात खोका, लाकडाचा खोका. खोक्यात खोका, लाकडाचा खोका, मी त्यांची गोरी मांजर, ते माझे काळा बोका. एकीचा नवरा घरी उशिरा यायचा गावात, तिला नाव घ्यायला सांगितलं, पहाटेच्या वेळेला कोंबडा कुकितो. पहाटेच्या वेळेला कोंबडा कुकितो, आणि आमच्या ह्यांना बघून घरातला कुत्राच भुकितो. शेवटी आजीबाई, एक दादी माँ को नाम लेने के लिए कहा, नाव घे. त्यांचे यजमान, उनके पतिदेव 2 साल पहले गुजर चुके थे. याद आई, मेरे लिए उगत त्यांची आठवण कर, त्यांचं नाव घेत्या. बाजारातून आणला एवढा मोठा भोपळा, बाजारातून आणला एवढा मोठा भोपळा, त्याची केली भाजी, त्याच्यात टाकलं खोबरं किसून, आणि हे मेले संडासात बसून. विनोद आहे, विनोदासारखे घ्या. गंमत आली असेल तर टाळ्या वाजवा, नाही तर नको. आता ह्यानंतर अब सब जो बाद अब बामुर्द होशियार, अब जो यहां पर एक गीत होने जा रहा है, ये गीत नहीं है, जिंदगी की वो सच्चाई है, वो हकीकत है, जिसे बड़े बड़े शायर, विद्वान, लेखकों ने अलग अलग अंदाजों में लिखकर हमें हमेशा समझाने की कोशिश की है. कोई कहता है हुस्न वाले हुस्न का अंजाम देख ले, डूबते सूरज को वक्त शाम देख ले, आगाज अपनी मौत पे कोई बशर नहीं, सामान 100 बरस का मगर पल की खबर नहीं. क्योंकि जिंदगी खुले दर्द की सदा लगती है, सांस लेता हूं तो जख्मों को हवा लगती है, कभी मुझसे राजी तो कभी खफा रहती है, जिंदगी तू ही बता तू मेरी क्या लगती है. क्योंकि जिंदगी की दुआ ना दे जालिम, ये जिंदगी किसको रास आई है, तुम तो कांटों का जिक्र करते हो, लेकिन हमने तो फूलों से चोट खाई है. क्योंकि जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है,
एक ना एक दिन तो बदलना पड़ेगा और मौत जब तुमको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा। घर से निकले तो वीरान था, 2 कदम आगे बढ़े तो शमशान था, पैर के नीचे हड्डी दबी, हड्डी के बयान थे, ये चलने वाले जरा संभल कर चल, किसी जमाने में हम भी इंसान थे। अजीत नादा की तर्जुमानी करते हैं, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा। एक यादगारी कव्वाली आज हमारे गायक कलाकार सुरेंद्र जी आपके लिए यहाँ पर बयां करना चाहते हैं। तो मैं चाहता हूं कि प्लीज इस गीत नहीं बल्कि जिंदगी की सच्चाई के साथ कुछ 2 मिनट के लिए आप लोग थोड़े से जुड़ जाए और हमारे सुंदर शेख भाई का साथ दें। हुए नामवर बेनिशान कैसे कैसे जमी खा गई नौजवान कैसे कैसे। आज जवानी पे तराने वाल कल पछताएगा। आज जवानी पे तराने वाल कल पछताएगा। चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा। चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा। ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा। तू यहाँ मुसाफिर है, ये सराय फानी है, 4 रोज की मेहमा तेरी जिंदगानी है। धन ज़मीर जर जीवन कुछ न साथ आएगा। खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा। जान कर भी अनजाना बन रहा है दीवाने। अपनी उम्र फानी पर तन रहा है दीवाने। इस कदर तो खोया है इस जहां के मेले में। तू खुदा को भूला है फर्ज के झमेले में। आज तक ये देखा है पाने वाला खोता है। जिंदगी को जो समझा जिंदगी पे रोता है। मिटने वाली दुनिया का एतबार करता है। क्या समझ के तू आखिर इससे प्यार करता है। अपनी अपनी फिक्रों में जो भी है वो उलझा है। जिंदगी हकीकत में क्या है कौन समझा है। आज समझ ले आज समझ ले कले मौका हाथ तेरे आएगा। वो गफलत की नींद में सोने वाले धोखा खाएगा। चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा। चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा। ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा।
ड्रामा दिखा डाला, कैसे कैसे रुस्तुम को खाक में मिला डाला। याद रख सिकंदर के हौसले तो आले थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे। अब न वो हलाको है और न उसके साथी है, जंग जो वो पौरस है और न उसके हाथी है। कल जो तन के चलते थे अपनी शान और शौकत पर, शम्मा तक नहीं जलती आज उनकी तुरबत पर। अदना हो या आना हो सबको लौट जाना है, सबको लौट जाना है। मुखलिस और तवंगर का कब्र ही ठिकाना है, कब्र ही ठिकाना है। जैसे करनी वर्षी भरनी आज की अकल पाएगा, सर को उठाकर चलने वाला एक दिन ठोकर खाएगा। चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा। डल जाएगा, डल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा। मौत सबको आनी है, कौन इससे छूटा है। तो पना नहीं होगा एक ख्याल झूठा है। सांस टूटते ही सब रिश्ते छूट जाएंगे, बाप माँ बहन बीवी बच्चे छूट जाएंगे। तेरे जितने हैं भाई वक्त का चलन देंगे, छीन कर तेरी दौलत दो ही गज कफन देंगे। जिनको अपना कहता है सब ये तेरे साथी है, कब्र है तेरी मंजिल और ये बाराती है। लाके कब्र में तुझको मुर्दा पाक डालेंगे, अपने हाथों से तेरे मुंह पे खाक डालेंगे। तेरी सारी उल्फत को खाक में मिला देंगे, तेरे सारे चाहने वाले कल तुझे भुला देंगे। इसलिए मैं कहता हूँ खूब सोच ले दिल में, क्यों फंसाए बैठा है जान अपनी मुश्किल में। कर गुनाह पे तौबा आगे बस संभल जाए, संभल जाए, आगे बस संभल जाए। कल का क्या भरोसा है जान कब निकल जाए, जान कब निकल जाए, जान कब निकल जाए। मुट्ठी बातें आने वाले मुट्ठी बात आने वाले हाथ पसारे जाएगा। धन दौलत जागिर से तूने क्या पाया क्या पाएगा। चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा। ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा। हुए ना जमीन सुरा गई नौजवान कैसे कैसे नौजवान कैसे ये है हमारे योगेंद्र सिंह जी। वाह क्या बात है, अजीत दादा की याद हमने गाना की है यहाँ पर। और आपके लिए इस खूबसूरत गायकी के रूप में यहाँ पर अरविंद और योगेश कुलकर्णी की ओर से इनाम आया है। बहुत बहुत शुक्रिया, ये आपका प्यार है योगेश अरविंद जी जो आपने यहाँ तक पहुँचाया है। भाव की वजह जमा करा। ओके, हाँ हाँ, इसके बाद हाँ, यस।
सोसायटीचे सगळेच सभासद तिकडे जमलेले आहेत. एक छोटीशी अनाऊन्समेंट आहे. जी जुनी कमिटी होती ती जाऊन आता नवीन कमिटी आलेली आहे. तर त्या कमिटीचे जी कमिटी आहे त्यांना मी या मंचावर इथे बोलवणार आहेत. नवीन कमिटीचे अध्यक्ष श्री गिरी साहेब, मी यांना इकडे बोलवतो. जोरदार टाळ्या. यांचं स्वागत करण्यासाठी मी मावळते अध्यक्ष श्री गाडेकर साहेबांना मी विनंती करेन त्यांना पुष्पगुच्छ देऊन थोडंसं लवकर तिकडे पाठीमागे त्यांना जरा द्या पुष्पगुच्छ. त्याच्यानंतर धन्यवाद, जर जोरदार टाळ्या. त्याच्यानंतर नवीन सेक्रेटरी श्री मंगेश पावसकर. पावसकर आहेत का? कामाला गेलेत. त्यांच्या मिसेसला जरा देऊन त्यांना स्वागत घ्या. जावा तुम्ही जा. हा इकडे जोरदार टाळ्या. नवीन सेक्रेटरी मंगेश पावसकर यांच्या मिसेस. नंतर खजिनदार श्री घनश्याम जाधव आहेत का इकडे? कुठे आले नाही? त्यांचा मुलगा आहे इकडे कुठेतरी मला वाटतं. घनश्याम जाधवचा मुलगा आहे जरा खजिनदार. सोसायटीचा पूर्ण पैसा यांच्याकडे जाणार आहे. लवकर खजिनदार आणि कमिटीचे 4ही मेंबर त्यांना जरा पटकन पटापट त्यांचं स्वागत करायचं आहे. आणि कमिटीचे सदस्य श्री लाड साहेब लवकर. नंतर सचिन बलकावडे कुठे आहेत? बलकावडे घरी आहेत वाटतं. लवकर वर या, यांचं स्वागत करतील. अरे त्यांना द्या 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 द्या. त्याच्यानंतर कुलकर्णी साहेब नवीन कमिटीमध्ये पण आणि जुन्या कमिटीमध्ये पण कुलकर्णी साहेब. धन्यवाद धन्यवाद. टाळ्या. अजून कोण राहील? अजून कोण राहील? आणि एक महिला सदस्य यावेळी आम्ही घेतलेली आहे. हा ते पहिलाच उठलेले आहेत. नीता पाटील वहिनीसाठी जरा जोरदार टाळ्या. आता तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व करणार आहेत ते. धन्यवाद. हा सचिन बलकावडे हे पण एक नवीन कमिटी सदस्य आहेत. यंग डायनामाइट. तुमचे सगळे प्रॉब्लेम्स चुटकीचे सॉल्व करणार आहेत. यांचं पण स्वागत. धन्यवाद. थँक्यू. छोटंसं अजून एक सोसायटीमध्ये राहत असताना बऱ्याच वेळेला आपल्याला काही चांगले प्रसंग येतात, काही थोडेसे वाईट प्रसंग येतात. चांगल्या प्रसंगासाठी आपण नेहमीच असतो सुखदुःखासाठी, पण ज्या वेळेला असा काही एक आपल्याकडे प्रॉब्लेम येतो तो म्हणजे हॉस्पिटलायझेशन. त्यावेळेला आपल्याला खरंच कळत नाही की आपल्या घरातली कोणी व्यक्ती, आई असू दे, वडील असू दे किंवा बहीण भाऊ शेजारी कोणी, त्यावेळेला आपल्याला कळत नाही की एक्झॅक्टली काय करायचं, कुठे जायचं. आणि त्याच वेळेला आपले शेजारी, आपल्या गल्लीतले हे अशा व्यक्ती, हे आपल्या कोणाला कदाचित माहीत नसेल पण ज्यांच्यावर तो प्रसंग आला त्यांना माहीत असेल की त्यावेळी ते स्वतः ज्या प्रकारे उभे राहतात आणि आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, ते व्यक्ती आपल्याबरोबर आहेत. आणि आज त्यासाठीच आमच्या या सोसायटीतर्फे काही गल्लीतले आहेत, काही सोसायटीतले आहेत, काही बाजूच्या सोसायटीतले आहेत. मी सर्वप्रथम इथे आमंत्रित करतो श्रीमती शेट्टे वहिनीचं. जरा जोरदार टाळ्या. शेट्टे वहिनी ह्या केईम हॉस्पिटलमध्ये आहेत. आम्हाला कधी कोणी आजारी असेल,
हॉस्पिटलमध्ये कोणाला ॲडमिटचा प्रॉब्लेम असू दे, काही असू दे, त्यावेळेला नेहमी हमखास आम्ही त्यांच्याकडे न चुकता त्यांच्याकडे जातो आणि ते आम्हाला नेहमीच मदत करतात. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी येथे अरविंद ब्रीद यांना मी मंचावर बोलवतोय. अच्छा, यांचं स्वागत, या कोणी या. अच्छा, ठीक आहे. यांचा सन्मान करण्यासाठी मी त्यांचे मिस्टर श्री विनोद शेट्टे यांना बोलवतो. हा, केएम हॉस्पिटलमध्ये कधीही काही प्रॉब्लेम असू दे किंवा काही असेल, नेहमीच ते असतात आणि नंतर तेवढा सपोर्ट त्यांच्या मिस्टरांचा असतो. थँक्यू व्हेरी मच बहिणी, थँक्यू, धन्यवाद. आता एक दुसरं नाव आहे. आता हे जे नाव आहे ते आपल्या गल्लीमधलेच आहे, बऱ्याच जणांना माहिती असेल आणि आम्ही पण त्याच्यामधून गेलेलो आहोत आणि त्यांना नेहमी आम्ही ज्या वेळेला बोलवलेत ते नेहमी येतात. हॉस्पिटलचा प्रॉब्लेम असेल ते नेहमी येतात. तावडे वहिनी मला वाटतं नाही आहेत, पण त्यांचा मुलगा आहे जयसाठी जरा, हा जय गेला वाटतं घरी, जय गेला. त्या सायन हॉस्पिटलमध्ये आहेत आणि सायन हॉस्पिटलमध्ये आम्हाला बऱ्याच वेळेला ज्या वेळेला प्रॉब्लेम्स आलेले आहेत शेजारी किंवा इतर ठिकाणी त्यांची बरेच आम्हाला मदत झालेली आहे. आणि तुम्हालाही कधीही काही प्रॉब्लेम असेल हॉस्पिटलायझेशनचा, ॲडमिशनचा, कुठल्याही पेशंटचा, तुमच्या रिलेटिव्हचा, त्या नेहमीच असतात. त्या आता आपल्याकडे नाही आहेत. त्यांचा तुम्ही शाल श्रीफळ देऊन अरविंद ब्रीद करतील. तिसरं एक नाव आहे आणि शेवटचं नाव आहे 25 नंबरमधले अजून एक व्यक्ती आहे श्री वाघमारे साहेब. हे सुद्धा सायन हॉस्पिटलमध्ये आहेत आणि ह्यांची सुद्धा आम्हाला बऱ्याच वेळेला मदत झालेली आहे. जरा यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. यांचं स्वागत करण्यासाठी अरविंद ब्रीद. जरा टाळ्या तरी झाल्या पाहिजे. एका हॉस्पिटलमध्ये एक कर्मचारी काम करत असताना त्याची ओळख असणं आणि त्या ओळखीने आपली कामं लवकर होणं हे खरंच एक गरजेचं भाग आहे. आणि त्यामुळे हे त्या हॉस्पिटलला तिथे आहेत. म्हणून काही इतर जे काही रुग्ण आहेत, जे काही आजारी, कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर आपले प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह करणारी ही अशी व्यक्ती आहे. ह्या आलेल्या सर्व त्यांच्यासाठी खरंच मनापासून जोरदार टाळ्या वाजवा आपण. धन्यवाद. स्वागत झालं सर्वांचं साहेब, धन्यवाद. आता आम्ही गाण्याने आपलं स्वागत करायला जात आहोत. ती गाणी आपल्या आवडीची आहेत, अजरामर अशी गाणी जी आता इथे सादर होणार आहेत. खास इथे आम्हाला कळालेलं आहे, हमें पता चला कि અહીંયા ગુજરાતી બહુ રહેવા છે. હા ગુજરાતી છે ને અહીંયા બધા લોક છે ને ભાઈ. હા, તમે સારું જો ગીત તમે આવડતું ના તો આ ગીત મારા આ જો બાયડી દોસ્ત હોય ને અહીંયા ઊભું રહે ને એ સ્વાતિ અને એને કહીને એમ કે અલીશા એ દો બહેનના બી તમારી માટે એના ગુજરાતી ગીત અને આપ્યો તો એને સાથે તમે એને થોડોસો મજા કરી નાખ્યો પ્લીઝ. હા, લેકિન એ જેન્ટ્સના અને મેલના અવાજ જોડે જ આપ્યો. હા પ્લીઝ, એટલે માટે તમે સાંભળ્યો. હા તો સારું, ચલો પ્લીઝ. उड़े तो भले उड़ जा
अपनी तरफ से की एक भाई साहब के उनके नाम का हाँ? श्याम जी पाटिल એને આ ભાઈને 200 રૂપિયા આપ્યો આર્थिक जोशी साहब ने 100 રૂપિયા આપ્યો तो બધા आर्टिस्ट भाव की खुश है तो और मला थोडं कसं काय गुजराती पण मराठी बोलतात आजकाल मग आपण थोडं प्रयत्न तर गुजराती करायला काय की नाही म्हणून थोडं मराठी गुजराती बोलण्याचा प्रयत्न केला कारण त्यांचं गुजराती खूप गुजराती मराठी खूप छान बोलतात ते काय तुमच्याकडे जे काय असते ना ते आम्हाला पण माहिती आहे आता काय माहिती आहे त्यांना कधी कधी खूप छान पण बोलत असतात असं काही नाही आता ह्यानंतर एक मस्त गाणं खास कर तरुण मुली आता खुश होणार टाइमपास या सिनेमातलं गाणं आहे आणि ही साज तुपातली आमची कलाकार इकडे आलेली आहे आता पहिल्या घराच्या प्रेमानं साला पहिल्या घराच्या प्रेमानं साला काळीच केले बा हे काळीच केले बा पोलीस साजूक मिथुन चक्रवर्ती आहा लागलाय ना हे पोलीस साजूक तुपात लिहिलेला मौऱ्याचा लागलाय ना जिनको डांस करना डांस कर सकते हैं पहिल्या घराच्या प्रेमानं साला काळीच केलं बा काळीच केलं बा हे पोलीस साजूक तुपात लिहिलेला मौऱ्याचा लागलाय ना हे पोलीस साजूक तुपात लिहिलेला मौऱ्याचा लागलाय ना आहा होय 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 आहा वा बाल्या अरे बाल्या अरुण अरुण करू नको इशारा अरुण अरुण करू नको इशारा भिडू दे आता डोल्याला डोला भिडू दे आता डोल्याला डोला अरुण अरुण करू नको इशारा भिडू दे आता डोल्याला डोला भिडू दे आता डोल्याला डोला टिका बिटणगी टिका बिटणगी टिका बिटणगी दोसान पडू द्या ही पोलिसात तुपात लिहिलेला मौऱ्याचा लागलाय ना हे 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 पोलिसात तुपात लिहिलेला मौऱ्याचा लागलाय ना सगळ्यात ह्या डान्स साठी जोरदार टाळ्या इतकी वेगळी स्टेप आतापर्यंत कोणीच पाहिजे मायकल जॅक्सन कडे पण होती ओके थँक्यू सर आता प्लीज सगळ्यांनी शांतता 2 मिनिटं उद्या प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी आपण सगळ्यांनी 2 मिनिटासाठी सगळ्यांनी उभे राहा. सर्वांनी उभे राहा. आपल्या भारताला गेले अनेक वर्ष आझादीपासून आतापर्यंत आपल्या देशाला आझाद करण्यासाठी सैनिक जवान पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचारी जे शहीद झालेले आहेत त्यांना श्रद्धांजली म्हणून एक त्यांना श्रद्धांजली म्हणून गीत आम्ही इकडे गात आहोत सर्वांनी न बोलता देशावर प्रेम असलं पाहिजे आणि हे गाणं शांततेने सर्वांनी ऐका आमच्या गायिकाला मी विनंती करतो तर हे गाणं ज्यावेळेला लताजीने गायलं पूर्व पंतप्रधान नेहरूजींच्या डोळ्यात अश्रू आले होते इस मुल्क की सरहद को कोई छू नहीं सकता इस मुल्क की सरहद को कोई छू नहीं सकता जिस मुल्क के निगहबान आंखें ये देश है वीर जवानों का अलबेलों का मस्तानों का
कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए। है मेरे वतन के लोग, जरा आँख में भर लो, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। है मेरे वतन के लोग, जरा आँख में भर लो, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। भी खून से लथपथ काया, फिर भी बंदूक उठा के 10-10 को एक ने मारा, फिर गिर गए होश गवा के। जब अंत समय आया तो जब अंत समय आया तो कह गए कि अब मरते हैं। जब अंत समय आया तो कह गए कि अब मरते हैं। खुश रहना देश के प्यारों, खुश रहना देश के प्यारों। अब हम तो सफर करते हैं, अब हम तो सफर करते हैं। क्या लोग थे वो दीवार, क्या लोग थे वो अभिमान, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। तुम भूल न जाओ उनको, इसलिए कही कहानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जय हिंद, जय सेना, जय हिंद, सेना, जय हिंद, जय हिंद, जय हिंद। भारत माता की, भारत माता की। उदयनगर पाटिल अब यहाँ पर शेख साहब का हिस्सा, साथ में सलीम शेख और योगेंद्र कदम साहब ने अच्छा योगदान दिया है। सबको धन्यवाद देते हैं। शुभरात्रि, गुड नाइट, बाय बाय।